हाय हॅलो नमस्कार. तर इथं उपवास होता आज माझं, तर लंचला हेच खाल्लं होतं मी, डाळिंबी. इथं संध्याकाळचं स्वयंपाक सुद्धा बनवायचं होतं मला. आज मिलमिकरची भाजी चपाती बनवायचं होतं आणि पोळी सुद्धा करायची होती मला. ते ते सुद्धा करण्यासाठी लागलं होतं. मग पहिलं कांदा कट करून घेतलो, मग त्याला चांगलं भाजून घ्यायचं होतं. मग इथं मिलमिकर सुद्धा धुवून भिजू घालायसाठी ठेवलं होतं भगण्यामध्ये टाकून, तुम्ही बघू शकता. मग कांदा सुद्धा भाजून घ्यायचं होतं. मग इथं कांदा भाजून झालं होतं. मग लगेच त्याच तव्यावर मग शेंगदाणे देखील भाजून घेण्यासाठी घेतलं होतं मी, तुम्ही बघू शकता. मग ते भाजून घेतलं की लगेच काढून घेतलं त्याला देखील. मग लगेच ते तव्यावर गॅस बंद करून मग थोड्या वेळसाठी मिलमिकर भाजायसाठी ठेवलं होतं. मग भाजी छान लागते मिलमिकर भाजून केलेलं त्याच्यासाठीच. मग थोडं खालीवरी करून घेतलं त्याला देखील. मग भाजी देखील टाकायचं होतं मला. मग शेंगाची देखील पोळी करायची होती, चपात्या बनवायची होती मला. तर मग तेच बनवून घेण्यासाठी लागलं होतं. शेंगदाणे देखील भाजून झाले होते, ते सुद्धा मिक्सरमधून काढायचं होतं मला, तुम्ही बघू शकता. मग लगेच साखर देखील मिक्सरमधून धरायचं होतं, ते सुद्धा धरून घेतलं होतं. मग इथं सगळं मिक्स करून घेतलं होतं मी, तुम्ही बघू शकता. मग थोडंसं चटणी देखील काढून घ्यायचं होतं मला भाजीला टाकण्यासाठी. थोडं जास्तच होऊ लागलं त्यामुळं थोडं काढून घेतलं. मग जेवढं लागतं तेवढंच टाकून घेतलं होतं मी साखर त्याच्यामध्ये, साखराची बुकटी तुम्ही बघू शकता. मग जेवढं लागतं तेवढंच टाकून घेऊन त्याच्यामध्ये त्याला चांगलं मिक्स केलं. मग पीठ देखील चुरून घेतलं होतं अगोदरच, साईडला ठेवलं होतं.